आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। नेपाळच्या महाप्रलयामध्ये आतापर्यंत 370 जणांचा मृत्यू, 288 भारतीयांसह 1,500हून अधिक जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। नेपाळच्या रसुआ शहरातील जलप्रलयाची थरारक दृश्य समोर। दगड बाजारामध्ये पुराच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याने आणि गाळाच्या प्रचंड प्रवाहाने काही मिनिटातच विध्वंस। पूर आल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले। नेपाळमधल्या पुरामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या नागरिकांशी व्हीसीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद। घाबरू नका, शासन तुमच्यासोबत, नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू। फडणवीसांकडून पर्यटकांना धीर। नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह पूरग्रस्त नुवाकोट दौऱ्यावर। बट्टरमधील आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये बचाव कार्याचा आढावा। प्रशासनासोबत उच्चस्तरीय बैठक घेत सर्च अँड रेस्क्यू मोहीम। चीनकडून वेळेमध्ये माहिती न मिळाल्यामुळे नेपाळमध्ये महापूर। सूत्रांची माहिती, नेपाळला 45 मिनिटं उशिरा माहिती दिल्यामुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार। चीन नेपाळ सीमावर्ती समन्वयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। नेपाळमधील विध्वंसक पुरानंतरचे भयावह व्हिडिओ समोर। नेपाळ तिबेट भागामध्ये अचानक आलेल्या महापुराचा प्रवाह, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ। नेपाळमधील महाप्रलयानंतर हजारो नागरिक बेघर। अनेक गावं, घरे, रस्ते, पूल, हायड्रो पॉवर प्रकल्प वाहून गेले। नागरिकांवर डोंगराळ भागात राहण्याची वेळ। नेपाळमध्ये पुराच्या पाण्यामध्ये घर वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। पाण्यामुळे रस्ता खचून मोठ्या प्रमाणात मातीचा भराव सुद्धा वाहून गेला। नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यामध्ये चिखलाचं साम्राज्य। त्रिशुली बाजार, बेत्रावती आणि देवीघाट यासारख्या सखल भागामध्ये अनेक घरांचे तळमजले पूर्णपणे चिखलाखाली गाडले गेल्याचं चित्र। शेकडो कुटुंब बेघर, रस्ते चिखलाखाली गाडले गेल्यानं वाहतूक ठप्प। नेपाळमधील महापुरानंतर बिहार, उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट। बिहारच्या चंपारणमधील गंडक धरणाचे सर्व दरवाजे उघडले, तर उत्तर प्रदेशमधल्या अनेक नागरिकांचं स्थलांतर। नेपाळमध्ये 288 भारतीय बेपत्ता, 21 जणांची सुटका। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष कंट्रोल रूम सुरू। अडकलेल्या भारतीयांशी समन्वय साधला जाणार। काठमांडूमधल्या भारतीय दूतावासाचे आपत्कालीन संपर्क क्रमांकही जारी। कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले महाराष्ट्रामधले 27 पर्यटक बेपत्ता। डोंबिवलीमधील सुनील सुभेदार यांचाही समावेश। मुलाकडून शोध सुरू। हिल्स अँड ट्रेल्सच्या माध्यमातून गेलेल्या संपूर्ण ग्रुपशी काल दुपारनंतर संपर्क तुटला। नेपाळमधील महापुरामध्ये ईशा फाउंडेशनचे 80 भाविक बेपत्ता। जग्गी वासुदेव यांची माहिती, कैलास मानसरोवर यात्रेवरून परतणारा ईशा फाउंडेशनचा एक चमू अडकला। 80 भाविक आणि स्वयंसेवकांसोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही। महाराष्ट्रातून जवळपास 2 बस म्हणजे 80 लोक पर्यटनासाठी गेल्याची माहिती। महाराष्ट्रामधील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकले, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू। केंद्र सरकार सातत्यानं नेपाळ सरकारच्या संपर्कात। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी शिवसेना मैदानात। शिवसेनेची टीम नेपाळमध्ये मदतीसाठी जाणार। शिवसेना नेते राहुल कनल यांच्यासोबत टीम रवाना होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेचे मंत्री सरनाईकांचा निर्णय फिरवला। मराठी शिकण्यासाठी आता वर्षभराची मुदत, तोपर्यंत कारवाई होणार नाही। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा। संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून निर्णय जाहीर। मराठी भाषा व्यवहारामध्ये यावी ही परिवहन विभागाची भूमिका। मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सरनाईकांनी सुरू ठेवलं। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर मराठी भाषेचा प्रसार इतर भाषिकांमध्ये होतोय याचं समाधान। शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार कार्यवाही होईल। मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया, मुदतवाढ दिली म्हणजे सगळं संपलं असं नाही। अमराठी चालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल, सरनाईकांकडून स्पष्ट। उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्र्यांचा निर्णय। अमित ठाकरेंची टीका, तर युपीच्या निवडणुकीची चिंता नको, आधी आपल्या मतदारसंघातील पराभवाचं कारण शोधा। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यावरून गोवर्धन देशमुख आक्रमक। उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी मराठीची गळचेपी करत असल्याचा आरोप। प्रकाश सुर्वेंकडून आयोजित मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम वादात। भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं, अखिल चित्रे यांची टीका, तर प्रकाश सुर्वे कुठल्या प्रकरणामध्ये उघडे पडणार, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। भोजपुरी लोकांना मराठी शिकवल्याचं कौतुक, नुसतं दादागिरी करून मराठी शिका सांगून काही होत नाही, उदय सामंतांचं वक्तव्य। लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत, प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। राहुल गांधींचा कार्यक्रम उत्तम झाला असं राहुल गांधी निवडणुकीमध्ये दिसले असले तरी त्यांच्यासोबत गेलो असतो, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया।
महायुती सरकारनंच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले. सरकारनं मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम याआधी कोणीच केलं नाही. जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाबाबतच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. जरांगेंच्या मागण्यांवर आम्ही कारवाई केली आहे. सरकारच्या वतीनं जरांगेंसोबत चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. तर जरांगेंवर आंदोलनाची वेळ येणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय. उदय सामंतांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंच्या नावाचा उल्लेख अनावधानानं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा माफीनामा. सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसींचं प्रमाणपत्र. वडेट्टीवारांनी केला होता आरोप. सुप्रिया सुळेंबाबत खोटारडेपणा बंद करा. ओबीसी प्रमाणपत्रावरून जितेंद्र आव्हाडांचा घणाघात. तर ठाणे पालिकेनं कांदळवन उद्ध्वस्त केलं. आव्हाडांचा हल्लाबोल. कोणत्या राजकीय व्यक्तीकडे प्रमाणपत्र आहे त्याच्याशी घेणं देणं नाही. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया. तर तुमच्या नेत्याकडे प्रमाणपत्र नाही का, जरांगेंचा सवाल. विधान परिषद मिळवण्यासाठी हाकेंची धडपड सुरू असेल. हाकेंची हाक ऐकायला कुणी तयार नाही. विखे पाटलांची लक्ष्मण हाकेंवर टीका. खासदार बजरंग सोनवणेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंच्या आंदोलनापूर्वी सोनवणेंनी अंतरवालीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यापूर्वीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये खासदार सोनवणे सहभागी. 2.5 वर्षानंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार. 2.5 वर्षानंतर महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा महायुतीचा फॉर्म्युला. पुढील 1.25 वर्ष पुन्हा भाजपचा महापौर होणार. सूत्रांची माहिती. गणेशोत्सवात प्रसादाची शुद्धता जपा. एफडीए नियमांचं पालन करा. आगमन आणि विसर्जनाचे मार्ग पूर्णपणे खड्डेमुक्त ठेवावेत. रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्पष्ट सूचना. खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सणांना लक्ष का. एफडीएच्या कारवाईवर हिंदू जनजागृती समिती आक्रमक. सुनील घनवट यांचा तुकाराम मुंढेंना. मुंबई पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही छत्रीसह शालेय साहित्य पुरवठा नाही. छत्रीसह इतर साहित्यापासून विद्यार्थी वंचित. युद्ध सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना छत्र्या देऊ शकलो नाही. पालिकेचं अजब स्पष्टीकरण. एमपीएससी पेपर फुटीवरून राजकारण करण्याचा प्रयत्न अयोग्य. कुणी कुठल्याही पक्षाचा असो कारवाई होणारच. फडणवीसांचं वक्तव्य. पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभ्या करणार. फडणवीसांचं आश्वासन. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये 5 लाखांचा व्यवहार झाल्याचं तपासामध्ये समोर. पेपरफुटीच्या कागदपत्रांची एमपीएससी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये देवाणघेवाण. सहाय्यक कक्ष अधिकारी नकटेने 294 प्रश्नांचा संच मिळवल्याचा आरोप. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील, गौरव पाटीलच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. एमपीएससीमध्ये अनेक तक्रारी. अध्यक्षांची कारकीर्द वादग्रस्त. एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज. पेपरफुटीच्या घटना वाढल्यास तरुणांचा उद्रेक होईल. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. तर नीट प्रकरणाचं केंद्रबिंदू ही महाराष्ट्रच होतं. एमपीएससीचेही सर्व पेपर फुटत आहेत. पेपरफुटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर पलटवार. सुनील गाढवेचे रोहित पवारांसोबत फोटो. सुनील गाढवे रोहित पवारांचा उजवा हात. रोहित पवारांकडून राजकारण. बन यांची टीका. ट्रोलरच्या पोस्टवरून प्रतिक्रिया देणं शोभणारा नाही. रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. भाजपच्या नेत्यांसोबतचे हजारो फोटो दाखवू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही. थोडं गांभीर्य दाखवा. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पेपरफुटीमध्ये अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात. औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवरून मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांना तत्काळ निलंबित करा. शेख यांची मागणी. अभिमन्यू पवारांनी आरोप फेटाळले. जेवण करून उपोषण करा. मीही उपोषणामध्ये चोरून खायचो. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मंत्री नरहरी झिरवाळांकडून खिल्ली. हा विद्यार्थ्यांचा अपमान. वाचाळ मंत्री म्हणत अंबादास दानवेंची झिरवाळांवर टीका. अमरावतीमध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानाच्या दिशेनं लॉंग मार्च. 8 दिवसांपासून अमरावतीमध्ये आंदोलन सुरू. कुठली दखल न घेतल्यानं आदिवासी विद्यार्थी आक्रमक. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं 16 दिवसांपासून आंदोलन सुरू. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. पुढील 2 दिवसांमध्ये निर्णय घ्या, अन्यथा पुणे सोलापूर महामार्ग रोखणार. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा. रायगड जिल्ह्यामध्ये रुग्णालयाचा धक्कादायक कारभार. विद्युत ऑडिटच नसल्याचा चित्रलेखा पाटील यांचा गंभीर आरोप. तातडीनं विद्युत सुरक्षा ऑडिट आणि रिक्त पदं भरण्याची मागणी. अमरावती रुग्णालयामधील बाळ मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस. 2 आठवड्यांमध्ये सविस्तर अहवाल मागवला. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयाला आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची भेट. बोर्डीकरांनी रुग्णालयामधील दुर्घटनेची माहिती घेतली. दोषीला सोडणार नाही. बोर्डीकरांची भूमिका. भरत गोगावलेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. गोगावलेंकडून खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा आढावा. पाहणी दरम्यान गोगावलेंचा ताफा माणगावच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकला.
मुंबई गोवा महामार्गाचं काम 100% पूर्ण होईल. महामार्गासाठी गडकरींसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन देणार. अदिती तटकरेंची माहिती. साखरेच्या दराबाबत राजू शेट्टींकडून चौकशीची मागणी. देशामध्ये साखरेचा तुटवडा नसताना दरवाढ कशी झाली? साखर चोरट्या मार्गानं इतर देशामध्ये गेली का? राजू शेट्टींचा सवाल. कोल्हापुरात शक्तीपीठ कृती समितीची बैठक संपन्न. महामार्गाविरोधात शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. सर्वेक्षणाचा प्रयत्न झाल्यास हाणून पाडणार, शेतकऱ्यांचा निर्धार. विस्मा संघटनेच्या घोषणेवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटलांचा आक्षेप. साखरेचे दर वाढल्यानं 1 ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करणं तांत्रिक आणि नैसर्गिकदृष्ट्या योग्य नसल्याचं वक्तव्य. पंढरपूर कॉरिडॉरच्या मुंबईतल्या बैठकीला अबाधितांची हजेरी. कॉरिडॉरमध्ये बाधितांना चर्चेचं निमंत्रण होतं, मात्र शिष्टमंडळामध्ये बाधित नसलेले व्यक्ती हजर होते. भाजप प्रदेश कार्यकारिणीची सोमवारी पुण्यामध्ये बैठक. भाजपचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. एनसीपीआय पक्षाला पश्चिम बंगालमध्ये पहिला मोठा झटका. कोलकाता पालिकेच्या निवडणुकीमध्ये युतीला भाजपचा नकार. कोलकाता महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार. भाजपचे ज्येष्ठ नेते सुकांता मुजुमदार यांची घोषणा. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या मुख्य सचिवांची भेट घेतली. पाटणा आणि बांकीपूरशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा. इटलीमध्ये केबल कारच्या तारांना धडकून हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला. दोघांचा मृत्यू. तारांना धडकताच हेलिकॉप्टरचा भीषण स्फोट झाला. दिशा सालियन प्रकरणामध्ये आज पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी. दिशाच्या वडिलांनी 2023 पर्यंत दिलेल्या जबाबामध्ये संशय व्यक्त केला नव्हता. सरकारी वकिलांची प्रतिक्रिया. तर हे प्रकरण दिशाच्या कुटुंबासाठी संपायला हवं, त्यांच्या वकिलांची भूमिका. लालबाग परळमधील जखमींशी आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. लालबाग परळमधील वादानंतर आदित्य ठाकरेंनी माहिती घेतली.